काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयभाऊ वडेट्टीवार गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। भाऊ, आज एक मोठी पूजा इथे संपन्न झाली, समोर जिल्हा परिषद निवडणूक आहे, काय म्हणतात? आज मी साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळा आहे, ते दर्शन कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो। सगळ्या आमच्या आयोजकांचा आग्रह होता, सबका मालिक एक, आणि साईबाबाची चरणी प्रार्थना केली की विषमतावादी आणि धर्मांधवादी शक्तीला रोखण्याची ताकद साईबाबा आम्हाला द्यावी, अशी पादुकेच्या दर्शनाच्या निमित्ताने मी साईबाबाची चरणी केलेली आहे। मुळात राजकारण गडचिरोली जिल्ह्यातील आज तरी जनता सर्व दृष्टीने त्रस्त आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक वाढले, ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलं, रस्त्यांचे पूर्ण चाळण झाले, रस्ते सगळे मोठमोठे खड्डे पडले, रोजगाराचा विषय काढला तर मर्यादित रोजगार झालेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, त्याला हमीभाव मिळत नाही, महागाई तर फार उच्चांक गाठलाय, सामान्य आणि गरीब माणसाचं जगणं कठीण झालेलं आहे। त्यामुळे एकूणच सरकारच्या विरोधात हे वातावरण आहे। ओबीसींच्या हक्कावर त्यांनी आरक्षणामध्ये इतरांना घुसवण्याचा प्रयत्न केला आणि जरांगे पुढे हे सरकार चुकलं, फडणवीस सरकार, आणि ओबीसीचा गळा घोटण्याचं काम या सरकारने केलं। त्यामुळे ओबीसी चिडलेला आहे। लाडकी बहीण योजना सप्टेंबरचा महिना मिळाला, पण ज्या दिवशी जिल्हा परिषदच्या निवडणुका, नगर परिषदच्या निवडणुका संपतील त्या दिवशी लाडकी बहीण योजना पुन्हा सुद्धा बंद पडलेली दिसेल। ती कुठल्याही हरकतीत हे सरकार चालवू शकत नाही। फक्त मतं घेण्यासाठी 2 महिने 3 महिने हे चालवतील, त्यापेक्षा या सरकारची मानसिकता पुढे चालवण्याची नाही। भाऊ, एक मोठा प्रश्न, सध्या महायुती असताना गडचिरोली जिल्ह्यातील महायुतीचे आमदार आणि पालकमंत्र्यांमध्ये पटत नाही, अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। हे एकमेकाशी हात मिळवणी आहे। काँग्रेसच्या मतांना छेद घालण्यासाठी जातीयवादी शक्तीबरोबर हात मिळवून धर्मराव बाबा म्हणा किंवा त्यांचा पक्ष अजित पवारांचा धर्मांध शक्तीबरोबर हात मिळवल्यावर तुम्ही धर्मनिरपेक्षतेचा बुरका कसा पांघरता? कुणाला मूर्ख समजताय? मूळ प्रश्न इथे संग्राम नावाचा, त्यांचा जगताप नावाचा आमदार ज्या पद्धतीनं वक्तव्य करत आहे, तो अहिल्यानगरचा जे धर्मांध आग ओकताय, त्याच्या तोंडातून फक्त दुर्गंधी जी निघते आहे, यावरून स्पष्ट आहे की या पक्षाला जी आयडिओलॉजी आहे त्या आयडिओलॉजीपासून हा पक्ष दूर गेला आणि तो बुरखा पांघरून काँग्रेसच्या मतांना छेद देण्यासाठी हे अशा प्रकारचे, जिथे काँग्रेस मजबूत आहे तिथे भाजपाचा जर यश मिळणं कठीण आहे, अशा वेळेस अशा लोकांना पुढे आणायचं आणि काँग्रेसच्या मतांचं विभाजन करायचं आणि भाजपचा फायदा करायचा, ही त्यामागची स्ट्रॅटेजी आहे। आणि धर्मराव बाबा सुद्धा तेच करत आहेत, असा माझा थेट आरोप आहे। महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षात म्हणजे राज ठाकरे नको अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। नाही, अजून तरी काही तसं ठरलेलं नाही। आज बाळासाहेब थोरात या डेप्युटेशनमध्ये काल आमची चर्चा झाली आणि बाळासाहेब थोरातांना तिकडे यांच्याबरोबर पाठवण्याचा निर्णय झाला। आज गेलेत ते, आम्ही हायकमांडशी चर्चा करू, राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये यावं की नाही यावं। स्थानिक पातळीवर मात्र मुंबईमध्ये आमची भूमिका आणि आमच्या स्थानिक लोकांची भूमिका ही युती करायची नाही किंवा महाविकास आघाडी जी आहे त्या आघाडीमध्ये आम्हाला लढायचं, आम्ही स्वतंत्र लढू, अशा प्रकारची भूमिका मुंबईतल्या नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे अंतिम निर्णय होणे आहे। पण राज ठाकरे आणि ते 2 बंधू आले तर आम्हाला काही अडचण नाही, ते स्वागत आहे। आता राहिलं त्यांच्यावर जायचं की नाही तो अधिकार आम्हाला नाही। आम्ही हायकमांडशी चर्चा करू आणि त्यानंतर तो निर्णय घेऊ। बिहारमध्ये निवडणूक आहे तर काँग्रेस पक्ष एक सावध भूमिका घेत आहे, काय म्हणा? नाही, सावध भूमिका तर प्रत्येक पक्षच घेतो, कारण ज्या पक्षाची भूमिका आहे आता आपण पाहिलं
वारंवार ती पक्षाची भूमिका काही लोकांची बदलत असते. त्यामुळे उद्या बिहारच्या निवडणुकीमध्ये हा राज्य, हा देश सर्वांचा आहे. ते सर्व बोलीभाषा सांगतात. आम्ही मराठी म्हटलं तरी मग गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमचा माणूस तेलुगू बोलतो, आमचा माणूस माळिया बोलतो, त्याला मराठी बोलताच येत नाही. मग त्याने काही तो राज्यातला नाही का? त्यामुळे अशा पद्धतीचं भूमिका कोणी पक्ष घेत असेल आणि विभाजनवादी जर विचार असतील तर तिथे काँग्रेसनी कुठल्या विचारधारेबरोबर जायचं हे काँग्रेसचे ठरलेलं आहे. काँग्रेस कुणाचाही द्वेष करत नाही. काँग्रेसला भूमिका सर्वांना घेऊन चालण्याची आहे. सर्व सन्मानात जातीपाती धर्माचा आदर करण्याची भूमिका काँग्रेसची आहे आणि समान न्याय, समान हक्क ही भूमिका आहे. त्यामुळे यावर अंतिम निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे तो निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ हायकमांडला आहे. ते जे दिशा देतील त्या दिशेनं आम्ही जाऊ. परंतु अद्याप तरी आघाडीच्या संदर्भात स्थानिक पातळीवरच निर्णय घ्यायचा चर्चा करू अशी आमची आता आमच्या कालच्या मुंबईच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला. शिष्टमंडळाच्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नसतील आणि थोरात, वर्षा गायकवाड हजर आहेत. तेच सांगितलं मी की त्या शिष्टमंडळाचे वर्षा गायकवाड मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि बाळासाहेब थोरात हे आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे मेंबर आहेत आणि त्यामुळे CWCचे मेंबर असल्यामुळे CWC आहेत, काँग्रेस वर्किंग कमिटीचे ते मेंबर आहेत आणि सिनियर आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना या शिष्टमंडळामध्ये जाण्यासाठी काल आम्ही सगळ्यांनी एकमताने त्यांना पाठवायचा असा निर्णय घेतला. आम्ही आजची बैठक ही केवळ कुठल्या जागा वाटपाची किंवा आघाडीची नाही, तर जे राहुल गांधींनी मत चोरी उघडकीस आणली हे काम राहुल गांधींनी केलं आहे. म्हणून काँग्रेस जर तिथे नसेल, जो मुद्दाच राहुल गांधीचा आहे आणि त्या डेप्युटेशनमध्ये मुख्य निवडणूक आयोगाकडे जाताना जर आमची भूमिका नसेल तर ते चुकीचं होईल. म्हणजे राहुल गांधींनी मेहनत करायची आणि विषय दुसऱ्यांनी घ्यायचा. अशा पद्धतीनं हे सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये असावा, काँग्रेसही पुढे असावी असा निर्णय झाला आणि आम्ही या 2 नेत्यांना त्या बैठकीला पाठवण्याचं ठरवलं. आपण बघू शकतो की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयभाऊ वडेट्टीवार अनेक राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया देत होते. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.